झी 24 तास एक पाऊल पुढे. दिग्विजय सिंगांनी तुमच्यावर एक आरोप केलाय की गडकरी हे बिझनेसमॅन जास्त आणि राजकारणी कमी आहेत. यापूर्वी त्यांनी तुमच्यावर असे आरोप केले होते. माझं मंत्रिपद गेल्यानंतर विदर्भात असताना मी खूप आत्महत्या शेतकऱ्यांच्या बघितल्या. त्यानंतर माझा एक मोठा ॲक्सिडेंट पण झाला, कार ॲक्सिडेंट. कार ॲक्सिडेंट झाला. त्यानंतर मी असं ठरवलं की माझं संपूर्ण जीवन मी आता या विदर्भापुरतं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याकरता देईल. आणि मी त्यानंतर प्रयत्नपूर्वक तिथे साखर कारखाना काढायचा एक प्रयत्न केला. खूप अडचणी आल्या. जे साखर कारखाना जेव्हा बंद पडला तर माझे अकाउंट एनपी झाले. त्यावेळी माझ्या काँग्रेसच्या मित्रांनी माझ्याविरुद्ध इन्कम टॅक्समध्ये तक्रारी केल्या, त्यांच्या चौकशा झाल्या. तर मी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना विचारलं की इथे इन्कमच नाही तर टॅक्स कुठला देणार. पण माझ्या मागे तेव्हापासून ते मी कोणाच्या मागे लागत नाही. आज विदर्भात 23 पैकी 22 कारखान्यांनी दिवाळं पिटलं. साखर कारखान्यांनी जवळपास त्या सगळे नेते मोठे. आता परवा मुकुल वासनिकांच्या कारखान्याचं ऑप्शन MS कोऑपरेटिव्ह बँकेने केलं. मी एकटा सक्सेसफुल करून मोठ्या त्यालाही आज 50 कोटी रुपये नुकसान आहे त्या कारखान्याला. पण आता तो 70,000 एकर ऊस लावला. मग 2 बंद पडलेले कारखाने घेतले, त्याला इनहाऊस हे केलं. आणि आज माझ्या ग्रुपमध्ये 15,000 लोक त्याचे शेअर होल्डिंग आहे. माझे शेअर अगदी कमी आहे, जुजबी आहेत. आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने बँकांकडनं 400 कोटी रुपये कर्ज घेतलं. आणि ती कारखाने चालवून मी बायोफ्युएल, बायोडिझेल, बायो एनर्जी, ऑर्गॅनिक फार्मिंग, वॉटर कॉन्झर्वेशन, सोलर एनर्जी, आमचं एक मोठं कॉर्पोरेट डिपार्टमेंटल स्टोअर आहे, त्यात ऑर्गॅनिक गोष्टी तयार करायचा प्रयत्न करतो आहे. आणि मी आमचं एक खत आहे चांगलं भूसुरक्षा म्हणून 15,000 टन खत तयार करतो. 10,000 लोकांना मी रोजगार दिला आहे. आता मी बायोमास गोळा करतो आहे. मी आमच्याकडे निरी नावाची संस्था ही CO2 पासून डिझेल तयार करायचा प्रयत्नाने यशस्वीपणे केला. माझ्याकडे मी आता CNG तयार केला. आणि मी केवळ डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी आणि पॉवर सेक्टर यात काम करतो. शेतकऱ्यांचे प्राण वाचावे म्हणून काम करतो. आणि माझं जीवन मी शेतकऱ्यांचे प्राण वाचावे म्हणून दिले. ते सहकार क्षेत्राचे सगळे प्रकल्प आहेत. पण मग सहकार क्षेत्रात रोज हे सरकार हस्तक्षेप करतं, त्रास देतं. म्हणून ते एक पहिला आमचं सुपर बाजार सहकार क्षेत्रात, बाकी मग पब्लिक लिमिटेड पूर्ती त्यात उभं केलं. त्यात 15,000 लोकांचं शेअर होल्डिंग आहे. काही मी मालक नाही आहे. त्याचे 100-125 डायरेक्टर्स आहेत. जसं अमूलचा दुधाचा तसं हे झालं. मी एक सोशल एंटरप्राइज म्हणून उभं केलं. आणि यात मी उद्योगपती नाही. मला जर उद्योगपती करायला मी जर मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे बांधला असता तर मी बिल्डर म्हणून रजिस्टर करून मी पण 4 एक्सप्रेस हायवे देशात बांधले असते. मला ते टेक्निक माहिती आहे, मला टनेल्सचं माहिती आहे, सगळे कॉन्ट्रॅक्टर्स माहिती आहे. पण मी कुठेही कन्स्ट्रक्टरचा व्यवसाय करत नाही. मी एकच ठरवलं की माझ्या उर्वरित आयुष्यात आपलं घर परिवार सांभाळून मी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायला काम करेन. आता हे करत असताना अचानक एक दिवस मला अध्यक्ष झालं. माझ्या स्वप्नातही नव्हतं. मी व्हायला तयार होतो की नाही होतो हा एक नवीन विषय आहे. मी ठरवतं की इथेच काम करायचं विदर्भात. म्हणजे मुंबईत देखील येऊन नाही, विदर्भापुरतं काम करायचं आणि विदर्भापुरतं राजकारण करायचं एवढं मी साधारण ठरवलं होतं. आणि मुंबईतही माझा राजकारणाचा इंटरेस्ट जवळपास संपलेला होता. आता त्यावेळी अचानक मी पक्षाचा अध्यक्ष झालो. आता अध्यक्ष झाल्यावर हे जे सगळे प्रकल्प आहेत कारण माझ्याबरोबर आहेत. मला शहरात बिझनेस करता आला असता. सोलर एनर्जीवर चढणारा मी 5 हाऊस 3 पंप तयार केला. 5,000 रुपयामध्ये 4 LED लाईट ते सोलरवर ते लोकांच्या आदिवासी आणि घरात लावले. 5 एकराचा चेकडॅम तयार केला. परवा तुमच्या टीव्हीवर त्याचं वर्णन आलं होतं. तो तेवढा मोठा चेकडॅम मानला आणि त्याला 50 लाख रुपये कारखान्यातून डोनेशन दिलं. 2,000 लोकांचे मी हार्टचे ऑपरेशन मोफत करून दिले. त्या परिसरातल्या गरीब मुलांना वया वाटतो. दरवर्षी जेवढा पैसा मिळेल तो सगळा वाटतो, लोकांना मदत करतो. आता याच्यानंतर मी काय पाप करतो. आणि माझं म्हणणं असं आहे की सत्ताकारण करणं हे खरं राजकारण नाही, तर गरिबांची अश्रू पुसणं, गरिबी दूर करणं, बेरोजगारांना रोजगार देणं, गावाचा विकास करणं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं हीच राजकारणाची प्रेरणा आहे. आणि हे काम मी करण्याचा प्रयत्न करतो. नितीन गडकरी एक व्यक्ती म्हणून राजकारणी आहे, समाजकारणी आहे का उद्योगप्रिय राजकारणी आहे? मी राजकारणी आहे की समाजकारणी आहे की उद्योगपती आहे मला कोणाशी काही घेणं देणं नाही. आम्हाला मास नेता वगैरे म्हणावाशी मला आवश्यकता नाही आहे. आज देशात मी जातो कुठेही 1,00,000, 1.5 लाखाच्या, 2 लाखाच्या, परवा भोपाळला गेलो 4 लाख शेतकरी होते. त्यामुळे कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे. पण तुम्ही जेव्हा एखाद्यावर काही आरोप लावता किंवा त्याला काही म्हणतात तुम्ही फक्त शोधपत्रकार, दिग्विजय सिंग आता अभ्यासाला लागले ना, मी लावला अभ्यासाला त्यांना, हिंमत असेल पूर्ण अभ्यास कर, दाखवू त्यांना कसं राहील. तसं तुम्ही पण सगळी शोधपत्रिकेता कामाला लावा, आमच्या मागे लावा. आमचं काही चुकलं असेल, खरोखर आम्ही भ्रष्टाचार केला असेल, खरोखर आम्ही काही चुकीचे निर्णय केले असतील, दाखवा. नागपूरला एक अंकुर सीड कंपनी आहे.
मी एक कृषी प्रदर्शन भरतो दरवर्षी. 4 लाख शेतकरी येतात. त्या स्वागत समितीमध्ये त्या अंकुर सीडचे माझे मित्र होते, त्यांनाही घेतलं आणि अंकुर सीडवर इन्कम टॅक्स मी त्यांचा पाहणार आहे. भारतीय जनता पक्ष उद्योगपतींकडे कसं बघतो? एक इलेक्शनला लागणारा फंड देणारी संस्था का खरोखरच हा देश मोठा करायला उद्योगपतींची गरज आहे असं आपल्याला वाटतं? बघा, या देशात पहिली गोष्ट, कोणालाही तिकीट देत असताना तो उद्योगपती आहे की पत्रकार आहे की डॉक्टर आहे की वकील आहे की अभिनेता आहे हे बघू नये. अरुण शौरी पत्रकार आहेत, भारतीय जनता त्यांना मंत्री केलं होतं, तिकीट दिलं होतं. अनेक पत्रकार आहे आता आमच्या इथे, अनेक आता राज्यसभेत पण आहेत पत्रकार. समाजातल्या सर्व घटकातल्या चांगले काम करणाऱ्या सर्व लोकांना राजकारणात प्रोत्साहन दिलं पाहिजे. ते वेगवेगळ्या घटकातल्या, उद्या तुम्ही पण एखाद्या राज्यसभेत जाऊ शकता, विधान परिषद जाऊ शकता, का नाही जायचं? तुम्ही जर एक चांगला अभ्यास करता, कोणाही पक्षातून जा. मी तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, MNS सगळ्याच पक्षात, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच पक्षात चांगले, हुशार, कॅपेबल लोक जर गेले तर राजकारणात गुणात्मक बदल होईल. दुसरं मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत भांडवली गुंतवणूक येणार नाही तोपर्यंत रोजगाराची निर्मिती होणार नाही. रोजगाराची निर्मिती होणार तर पर कॅपिटा इन्कम GDP वाढणार नाही, आणि ते वाढणार नाही तर आपला विकास होणार नाही. आपला ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट वाढला पाहिजे, आपला हॅपी ह्युमन इंडेक्स वाढला पाहिजे, आपल्या देशात विकासाचं राजकारण झालं पाहिजे. काल मी गडचिरोलीत डॉक्टर अभय बंग यांच्याकडे गेलो होतो. आमचे 7 राज्याचे हेल्थ मिनिस्टर म्हणून दिवसभर त्यांनी अध्ययन केलं की आपल्या देशात मॅल न्यूट्रिशनमुळे, कुपोषणामुळे महिला आणि मुलं किती मरतात. त्यांचे प्राण वाचवणं आमचं काम नाही आहे. मी सांगितलं की तुमच्या राज्यात जाऊन हा कार्यक्रम घ्या आणि तुमच्या राज्यात आता इंटरनॅशनल स्टँडर्डचा जो रेट आहे तेवढ्या प्रमाणावर आपण आलो पाहिजे. तिथल्या गरीब आदिवासी मुलांचे आणि महिलांचे प्राण वाचले पाहिजे. माता आणि मुलगा दोघांचं संरक्षण जबाबदारी आपली आहे. मिशन म्हणून काम करा, एकही माणूस मरता कामा नये. हे सगळं गुड गव्हर्नन्स, गुड इकॉनॉमिक गव्हर्नन्स, डेव्हलपमेंट ओरिएंटेड अप्रोच, सामाजिक दायित्व, सोशल कॉन्शियसनेस आणि समाजातला जो शेवट. झी 24 तास एक पाऊल पुढे.